आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अनादी कालापासून गुरुपौर्णिमेला गुरुवंदना करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून प्रत्येक शिष्य प्रत्येक व्यक्ती हे आपल्या गुरुपौर्णिमा दिवशी गुरुंना वंदन करत असतो आणि त्यांच्या चरणी मानवंदना नतमस्तक होत असतो। ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये अनादी कालापासून चालत आलेली आहे आणि त्याच माध्यमातून ज्यांनी आपल्याला धर्म दिला, ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, गुरु बसवांना यांचं आज या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही देखील या ठिकाणी गुरुपूजा करून त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन व्यक्त करत आहोत। आज रविवार दिनांक 21/7/2024 गुरुपौर्णिमा। या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही या ठिकाणी धर्मगुरू, विश्वगुरू, लिंगायत धर्मसंस्थापक, महामानवतावादी महात्मा बसवेश्वर यांची बसवपूजा यांची पूजा या ठिकाणी आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त संपन्न केली आहे। ज्यांनी आपल्याला धर्म दिला, देवपूजेचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, आपल्यातील अंधश्रद्धा दूर करून आमच्यामध्ये प्रगतीचा मार्ग निर्माण केला। कायकवे कैलासा म्हणजे श्रम हेची स्वर्ग हा महामंत्र देऊन आमच्यातील श्रम ही भावना क्रयशक्ती निर्माण करून प्रगती निर्माण करण्याचा प्रयत्न महात्मा बसवांनी या नवसमाजाच्या माध्यमातून केला। योमकाय सिद्ध अलम प्रभू देव म्हणतात, झाले बसवा तो करणे गुरु साहित्य मजला, झाले बसवा तो करणे लिंग स्वायत्त मजला, झाले बसवा तो करणे जंगम स्वायत्त मजला, झाले बसवा तो करणे प्रसाद स्वायत्त मजला। ऐशा जगविदाची स्वाय झाले तो करणे गुहेश्वर लिंगाचा झाला होता संग बसवांना। ज्या वेळेला अलम प्रभू देवाना गुरु गुहेश्वर यांच्याकडे इष्टलिंग प्राप्त झालं, परंतु त्या इष्टलिंगाची संकल्पना, त्याचं महत्त्व त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं। परंतु ज्या वेळेला महात्मा बसवेश्वरांच्या सानिध्यात आले त्यावेळेला त्यांना इष्टलिंगाची परिकल्पना झाली आणि त्याच वेळा म्हणतात, झाले बसवा तो करणे गुरु स्वायत्त मजला, झाले बसवा तो करणे लिंग स्वायत्त मजला, लिंगाचं महत्त्व कळालं। झाले बसवा तो करणे जंगम स्वायत्त मजला, जंगम हे धर्मप्रसारक यांचं महत्त्व कळालं। झाले बसवा तो करणे प्रसाद स्वायत्त मजला, प्रसादाची अनुभूती आली। ऐशा चतुर्वेदाची स्वाय झाले तो करणे गुहेश्वर लिंगाचा झाला पता, म्हणजे त्यावेळेला गुहेश्वर लिंगाचा जो पता होता, म्हणजे गुहेश्वर लिंगाचं जे महत्व आहे, इष्टलिंगाचे जे महत्व आहे ते त्यावेळेला अलमप्रभूंना कळालेलं आहे। म्हणूनच अलमप्रभू म्हणतात, व म्हणता म्हणजे भव तुटले सर्वदता सर्वज्ञानी झालो, व असे म्हणता वस्तू चैतन्यात्मक बनलो, असे बसवाक्षर माझ्या सर्वांगात झळकत असलेले पाहून मी तू बसवा बसवा म्हणत असे गुहेश्वरा। शिवयोगी सिद्धरामेश्वर म्हणतात, बसवाची मूर्ती ध्यानासमूळ, बसवाची कीर्ती ज्ञानासमूळ, बसवा बसवा म्हणजे भक्ती जाणा, कपिलसिद्ध मल्लिकार्जुन। बसवाची मूर्ती ध्यानासमूळ का, तर आपल्याला इष्टलिंगाची कल्पना देणारे, परिकल्पना करून देणारे, या अनंतकोटी ब्रह्मांडाचं परिकल्पना करून देणारे आणि ज्ञानाचा मार्ग दाखवून देणारे गुरु बसवांना यांचीच मूर्ती ध्यानाचं मूळ, म्हणजे हेच गुरुस्वरूप आहे। बसवाची मूर्ती ध्यानाचं मूळ, बसवाची कीर्ती ज्ञानाचं मूळ, त्याच्यापासून आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली। बसवा बसवा म्हणजे भक्ती जाणा, कपिलसिद्ध मल्लिकार्जुना। म्हणूनच बसवाक्षर त्रय माझ्या सर्वांगात झळकत असलेले पाहून
मी तू बसवा बसवा म्हणत असे. अलमप्रभू देखील म्हणतात. आणि बसवाची मूर्ती ध्यानास मूळ, बसवाची कीर्ती ज्ञानास मूळ, बसवा बसवा म्हणजे भक्ती जाणा, कपिल सिद्ध मल्लिकार्जुना असं सिद्धरामेश्वर देखील म्हणतात. म्हणूनच लिंगायत ज्यांनी आपल्याला लिंगायत धर्म दिला, आपल्याला इष्टलिंगाची परिकल्पना दिली आणि आपल्याला इष्टलिंग संस्कार देऊन दीक्षा देऊन आपल्याला लिंगायत बनवलं, आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, आपल्याला धर्माचा अधिकार दिला आणि वचन साहित्याच्या माध्यमातून ज्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, रूढी आणि परंपरा नष्ट केल्या आणि नवसमाज निर्माण केला, आपल्यातील भेदभाव नष्ट केला आणि एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना महात्मा बसवण्णांनी दिला. म्हणूनच महात्मा बसवण्णाच हे आपले धर्मगुरू आहेत. ज्यांनी आपल्याला सर्व काही देण्याचा प्रयत्न केला, त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज ही पूजा संपन्न केलेली आहे. जय गुरु बसवेश. हर हर महादेव.